बाजरीची भाकरी आणि त्यासोबत लसूण पातीची चटणी बघून तोंडाला पाणी सुटलं ना. अगदी चवदार, टेस्टी आणि अगदी झटपट होणारी ही हिरव्या लसूण पातीची चटणी कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. थंडीच्या दिवसांमध्ये अशा लसूण पातीच्या जोड्या भरपूर प्रमाणात विकायला येतात. मी एक लसूण पातीची जुडी घेतलेली आहे. तर ही लसूण पातीची जुडी आपण निवडून घेऊया. बघा, अशा पद्धतीने पातीची कोवळी कोवळी पाने काढून घ्यायची. पिवळे पाने असतील तर अशा प्रकारे तोडून बाजूला वेगळी करून घ्यायची. शेंड्याच्या बाजू पण सुकलेल्या असतात, त्या सुद्धा काढून टाकायच्या. आणि अशा पद्धतीने अशी कोवळी कोवळी पुढच्या बाजूची पात काढून घ्यायची. आता या कोवळ्या लसणाचा मुळाचा भाग अशा पद्धतीने कापून बाजूला काढून टाकायचा. आणि लसणाची अशा पद्धतीने वरची साल काढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने, कारण ती तोंडामध्ये आल्यानंतर वातड लागते, त्यामुळे अशी वरची साल काढून घ्यायची. आणि लसूण काढून घ्यायचा. बघा, अशा पद्धतीने. आणि हा दांडा आहे तो खूप जाड आहे, तो वाटलाही जात नाही आणि चटणीमध्ये चावलाही जाणार नाही, त्यामुळे हा दांडा काढून टाकून द्यायचा. बघा किती निब्बर आहे. तर हा दांडा मी बाजूला काढून टाकणार आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे लसूण पात स्वच्छ करून घेणार आहे. आणि मोठा लसूण असेल तर अशा त्याच्या थोड्या बारीक फोडी करून घेणार आहे. आणि पातही छान बारीक कापून घ्यायची, म्हणजे मिक्सरमध्ये छान वाटली जाते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मिरची घेतली आहे आणि ही लसूण पात स्वच्छ धुवून घेतली आहे, ती घालूया. तुम्हाला मिरची जास्त हवी असेल, जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही अजून 1-2 मिरच्या घालू शकता. पण लसूण पातही तिखट असते, त्यामुळे मी इथे एकच मिरची घातलेली आहे. आता यामध्ये मूठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. आणि बघा, असं जाडसर दरदरीत वाटून घ्यायचं. आता मी इथे एक लोखंडी तवा तापत ठेवला आहे. त्याच्यावर 1 टेबलस्पून तेल टाकूया. आणि लसूण पातीचं ठेचा टाकूया. गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आणि 2 मिनिटे छान ठेचा परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा तिखटपणा कमी होतो. आणि तेल घातल्यामुळे खूप छान लागते ही चटणी. आता 2 मिनिटे झाली आहेत. मला थोडंसं तेल जास्तच घालायचं, म्हणजे हा ठेचा खूप छान लागतो आणि कमीत कमी 8 दिवस छान टिकतो. आणि हा ठेचा खूप जास्त वेळही परतायचा नाही, हिरवा रंग बदलू द्यायचा नाही. अगदी 5च मिनिटात होणारा हा चटपटीत लसणीचा ठेचा बाजरीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागतो. लसूण पातीचा ठेचा तयार झालेला आहे. आता लसूण पातीचा ठेचा आपण बाजरीच्या भाकरीवर सर्व करूया. अप्रतिम चवीचा हा गावरान पद्धतीने केलेला ठेचा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.